तर विषय तू आणि आपण टीव्ही मध्ये गाणे लावले. आज काय लावले टीव्ही मध्ये गाणे आणि एन्जॉय करतो. फ्रेंड्स, तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या टीव्हीला आवाज कमी करतो, तुम्हाला आवाज येतो. शाबास. तर फ्रेंड्स, टीव्हीला कनेक्ट केलं तुम्ही आणि गाणे लावले त्याच्यामध्ये आणि मग काय ऐकत बसलो. आणि हे बघत शकता आपला हनी पहिल्यापेक्षा खूप मस्त झालाय. कॅनदर वाशा वा हुशार झालं जरा असं पहिल्यापेक्षा झाला. तर फ्रेंड्स, पहिलं ते खूप असं वाळलं होतं आणि आम्हाला कसं वाटलं की ते मरून जाईल. तर आम्हाला पाळायचं नव्हतं कुत्रं. आम्ही कशामुळे पाळलं ते आमच्या इथं आलतं एक दिवस आणि झोपेल होतं. खूप अशक्त होतं ते आणि आम्हाला वाटलं की ते मरल. त्याच्यामुळे त्याला आम्ही भाकर टाकली, दूध पाजलं आणि ते तेव्हापासून आता आमच्या इथेच राहते. त्याच्यामुळं आम्हाला का पाळायचं नव्हतं कुत्रं, पण आम्ही त्याला वाचवलं. तर आम्ही खरं नाही सांगायलो फ्रेंड्स, पण मी सांगायलो त्याला पाळायचं नव्हतं आम्हाला. आणि चांगल्या पिल्ल्याला कोणी पण पाळते. हे अशक्त असे असतात काही खराब होईल त्याला कोण नसते पाळत. त्याच्यामुळे मला वाटलं की कसं याला आधार देणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. शाबास बेटा. आणि पण चांगलं कुत्र्याला कोणी पण पाळतं, पण असं खराब दिसते अशक्त असते त्याला कोणीच नसते पाळत. वाव. म्हणून आपण सगळ्यात अलग रस्ता घेतलाय, त्याला आपण पाळलाय आणि आपण त्याची मदत करतायत आणि ते पण आपली घराची रक्षा करताय. आता मरता मरता वाचलं ते, खूप त्याला डबल जीवन दिलं आहे आपण आणि त्याच्यात तुमचा पण सपोर्ट आहे. तुम्ही मला सपोर्ट केला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आपले लाईक सबस्क्राईब करत जा व्हिडिओ आणि आपल्या हनीसाठी पण एक लाईक होऊ द्या. आणि आता आपल्याला घरी आहो मी, आपण आता गाणी ऐकू मस्तपैकी. तर फोकस कमी झाला त्याच्यामुळे फोकस वाढवला होता. आणि फ्रेंड्स, तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आज आपले तो फिटर आहे प्लंबर, तो येते आणि आपल्या बाथरूमची फिटिंग करते. आणि त्याला कालपासून फोन लावला, ते काय येणं, पण आज त्याला फोन लावला मी फ्रेंड्स. आता तो येईल आणि तो फिटिंग करल. तुम्हाला दाखवत होते कसं फिटिंग करते, ते खराब करते का चांगली करते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या हनीसाठी एक लाईक होऊ द्या आणि कमेंट होऊ द्या, कारण की हनी आता खूप चांगला झाला पहिल्यापेक्षा. पहिला लय वाळला होता, आता पण वाळा आहे. जरा त्याच्यात एनर्जी आली आणि मजबूत झाला थोडासा. तो दुसऱ्या कुत्र्यावर भुकू लागला, मग आम्ही बघितलं तर दुसऱ्या कुत्र्याला घराच्या आत पण येऊ देऊ लागला नव्हता, दुसऱ्या माणसाला पण. तर त्याच्यामुळे एक तर लाईक होऊ द्या हनीसाठी. आपला हनी बघू शकता किती चांगला झोपलाय तो. तर प्लीज फ्रेंड्स, त्यासाठी एक लाईक तरी होऊ द्या आणि आपले ब्लॉग दररोज बघत जा. आणि तुमच्याशिवाय माझं काहीच खरं नाही, तुम्ही बघितले तर
तुम्ही ब्लॉग बघित जा आणि लाईक सबस्क्राईब करत जा. तर फ्रेंड्स आजच्यासाठी एवढ्याच, भेटूया न्यू ब्लॉग्स मध्ये. तर बाय बाय. आणि हनीसाठी फक्त एक लाईक, एकच. तर बाय बाय.